दादांच्याकडे जा, आजीदादांच्याकडे जा, तुतारीकडे जा, तुतारीकडे जा. मी तुम्हाला एक खरं सांगू का, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती. अगदी स्पष्ट सांगतो, हे आम्ही सगळेजण 9-10 जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो, मी हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब, ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही. माझ्या स्वतःवर वयाच्या 75व्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले होते. ही माझ्यावरची परिस्थिती. तेव्हा तर मला वाटतं मी सभापती होतो. राज्याच्या सभापतीला 8 टाकायची तयारी या दोघांची. सुदैवाने मला मानणारे 35 वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत, पोलिसातले अधिकारी आहेत, त्यांनी मला सावध केलं की देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना फोन केला की साहेब हे काय चाललं. आजही तेच झालं. 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली. रामराजे आज जाणार आहेत, हा आज जाणार आहेत, तो आज जाणार. हे कोण करते? या दमदाट्या आम्हाला थांबवणारच की नाही? का आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलोय का काय? आम्हाला वाटायला लागले याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा. शरद पवार तर हे अत्युच्च पातळीवरचे नेते, त्यांना काय, मी काय बोलणार शरद पवार साहेबांना. म्हणजे मी त्यांना विनंती केली होती की साहेब, जे काय घडते त्यासाठी आपल्या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा आणि आम्हाला आपल्या आशीर्वादाने तिकडे जावा, याचा बाकी मी साक्षीदार. आजच्या या सभेत जो अजेंडावरच विषय नाही तो राज्यावर कसा गेला याचा शोध पहिल्यांदा मी घेणार. आणि हे आत्ताही मला त्यांचेच फोन येतात. मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्या भावना तीव्र होत जाणार आहेत. उत्तर कोरेगावने तर जाहीरच करून टाकलं आहे आणि त्याला काय उत्तर देऊ. हा उपसभापती बंडू संजय साळुंखे 3,500-4,000 हजार मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी, ते विकास साळुंखे, ते तिकडचा एक पद्धतशीर काम करणारा नेता, 5-6 हजाराचं गाव, पैसे वाटायला ते आपल्यातलं एक शहाचं कार्ट, ते कोरेगावकराचं कार्ट, ह्यांनी नावं घेतली नाहीत पण मला काय घालवायचं. ते पैसे वाटत फिरत आहेत. यांनी त्यांना अडवलं आणि ह्यांनाच शिव्या घालतायत आणि ह्यांच्यावरच केस होतीये. आणि 22 आता ह्याला करणार काय आपण? सत्तेत जाऊनही इलेक्शनमध्ये ही पद्धत जर होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही. आपल्याला, मला स्वतःला, मी पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे, तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काय भारतीय जनता पार्टीची भांडणं नाहीत. मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. अमित शहा साहेब आदरणीय आहेत. खरं सांगायचं तर सहकार कारखान्याचे इन्कम टॅक्स कोणी माफ केले असा जर प्रश्न विचारला तर बाळासाहेब अमित शहांनी केलेलं आहे. आपल्याला मान्यच करायला लागेल. काँग्रेसला जे जमलं नाही ते त्यांनी केलं. त्याचं कारण ते स्वतः अहमदाबाद जिल्हा बँकेचे संचालक होते. परंतु जोपर्यंत दिल्लीत एक भारतीय जनता पार्टी आणि साताऱ्यात एक नवीनच भारतीय जनता पार्टीचं पिल्लू जे माणमधनं सुरू होत आहे, ज्याचं एक शाखा ही फलटणमध्ये आहे आणि त्यांना जोपर्यंत ताकद मिळते तोपर्यंत अजितदादांना आम्ही प्रश्न विचारणारच की आम्ही काय करायचं हे तुम्हीच आम्हाला सांगा. एक सांगा तरी
की हे थांबणं शक्य नाही, भारतीय जनता पार्टी माझं ऐकते का नाही ऐकते, आम्ही आमच्या पद्धतीने बघू.